आज गोवर्धनी सार्वजनिक सेवा संस्था सालाबाद प्रमाणे यावर्षी मंगळागौरीचा कार्यक्रम विष्णुदास भावेला घेतला. जवळजवळ 10 मंडळांनी पार्टिसिपेट केलेला, कारण आमच्याकडे आज वेळ नाहीये. 2 वाजता आम्हाला हॉल रिकामी करून द्यायचा होता. त्याच्यात 10 मंडळ आणि व्यक्तिगत ज्या वेशभूषा करून आलेला त्यांना सुद्धा आम्ही बक्षिसं दिले. आणि वयोवृद्ध महिला ज्या 75 वर्ष होऊन गेल्या पण त्यांनीही ते डान्स केलेलं आहे. आणि आपली जी हे जी एनर्जी ती पूर्वीच्या डान्स मधून बसफुगडी, पुन्हा लंगडी, तुमचा तो कोंबडा, असं मंगळागौरीतून वेगवेगळे प्रकार या महिलांनी दाखवलेत. वेगवेगळ्या मंडळाला आम्ही प्राइज दिलेले आहेत. प्रत्येकाला आम्ही चांगलं परफॉर्मन्स केलेल्याला वेशभूषेला साडी आणि नथी दिलेल्या आहेत. आणि बाकीच्यांना 5,001 चे 2-2 बक्षिसं, 3,000ची, 2,000ची, 1,000ची उत्तेजनार्थ दिलेले आहेत. आणि प्रत्येक मंडळाला काही ना काही मिळालेलं आहे. आणि इतर ज्या महिला वेशभूषा करून राहिल्या त्यांनाही दिलं. ह्या कारण एकच आहे, कार्यक्रम घेण्याच्या मागे त्यांच्यामध्ये लहानपणापासून शालेय जीवनापासून महिलांच्या अंगात कला असते. शालेय जीवनात त्या कार्यक्रमामध्ये भाग घेतात, पण मुलं झाली, लग्न झालं तर सगळं विसरतात. पण आज मंगळागौरच्या निमित्ताने पूर्वी वाड्या वस्तीमध्ये मंगळागौर घराघरात व्हायची. आज आम्ही इथे आणतो, म्हणजे सगळ्या प्रभागातल्या महिलांना त्याच्यात पार्टिसिपेट करता येतं. मराठी मुळ्या वेशभूषेमध्ये त्यांनी अनेक अनेक संदेश दिले. स्वच्छतेचे, प्लास्टिक बंदीचे, शिवाजी महाराजांचे, जिजाऊचे, असे अनेक संदेश त्यांनी या कार्यक्रमामधून लोकांना दिलेले आहेत. नुसता मंगळागौर न करता समाज उपयोगी संदेश देण्याचं काम सुद्धा अनेक महिला या देशामध्ये ज्या होऊन गेल्या त्यांची चित्र दाखवून त्यांच्यामध्ये एक माझंही चित्र ऍड करून त्यांनी या सगळ्या महिलांचा म्हणजे एक संदेश दिला महिलांमध्ये, की अशीच ऊर्जा घेऊन तुम्ही पूर्ण वर्षभर काम करा. आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी राबवतो आणि अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. आपण पाहिलं, आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील, आमचे प्रवक्ते राजू माजी नगरसेवक, राजू शिंदेजी माजी नगरसेवक, निलेश पाटील, निलेश म्हात्रेजी, आमचे पवार साहेब, दीपक पवार नगरसेवक, आमलेजी, सगळे आमचे मंडळाचे अध्यक्ष, सगळे कार्यकर्ते यांनी सुद्धा उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाला आपण बघितलं. बक्षीस वाटताना आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळ्यांना अतिशय आनंदात हा कार्यक्रम पार पहा, आज गोवर्धनी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आपल्या लाडक्या कार्यसम्राट आमदार इंदाताई म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आज मंगळागौर हा कार्यक्रम ह्या ठिकाणी घेण्यात आला होता. अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या ह्या कार्यक्रमाला आपल्याला पाहायला मिळाला. आमदार म्हणून काम करताना आम्हालाही आमदार इंदाताई म्हात्रे यांचा अभिमान वाटतो की ह्या संपूर्ण शहरीकरणामध्ये झोपटपट्टी भाग आला, गाव आले, शहर आलं, ह्या सगळ्या घटकांना न्याय देत असताना, त्यांचे अडीअडचणी दूर करत असताना महिला भगिनींना कधी ताई विसरल्या नाही. मंगळागौर सारखा कार्यक्रम जो आता लुप्त होऊ पाहतोय, नववधूंसाठी पूर्वी त्या ठिकाणी मंगळागौरचा कार्यक्रम आयोजित केला जात होता. आज आपण वयोवृद्ध 70-75 मधल्या महिला देखील उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. खूप त्या ठिकाणी अंगावर काटे उभे राहत होते. अशा पद्धतीचा खेळ या ठिकाणी खेळत होत्या. आणि सगळ्या मंडळांचा देखील सहभाग महिलांनी केलेलं ते त्या ठिकाणचं परफॉर्मन्स त्यांना प्रत्येकीला त्या ठिकाणी त्यांच्या कलेला दिलेली आपल्या लाडक्या आमदार इंदाताई म्हात्रे यांच्यामधून दाद आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद हे सगळं पाहता एवढंच मी सांगेन की अशा पद्धतीचे कार्यक्रम हे ह्या पुढे देखील व्हावेत. आणि ही आपली परंपरा आहे. ही परंपरा, संस्कृती जतन करण्याचं काम आपल्या लाडक्या आमदारांच्या माध्यमातून या शहरीकरणामध्ये देखील या ठिकाणी होतोय. आणि एवढा महिलांचा प्रतिसाद मिळतो याचाच अर्थ ह्या अशा आपल्या परंपरा, या पूर्वीच्या होत्या, ह्या परंपरा आपल्या किती महत्वाच्या आहेत हे उत्स्फूर्त असं प्रतिसादावरून त्या ठिकाणी दिसतं. मी या लाडक्या आमदार इंदाताई म्हात्रे यांचं खूप खूप कौतुक करेन, अभिनंदन करेन. आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम पुढे देखील या ठिकाणी व्हावेत अशी सदिच्छा व्यक्त करतो. आणि ताईंना पुन्हा शुभेच्छा देतो. श्रावण मास चालू झाला की सगळ्यांना आतुरता लागते ती आमदार इंदाताई म्हात्रे यांच्या मंगळागौर स्पर्धेची. गेली अनेक वर्ष आमदार इंदाताई म्हात्रे या आपल्या बेलापूर विधानसभेमध्ये हा कार्यक्रम घेत आहेत. आणि गेली 3 वर्ष साई भक्त महिला फाउंडेशन सानपाडा यांचा इथे आम्ही भाग घेत आहोत. गेल्या वर्षी आमच्या या मंडळासाठी प्रथम पारितोषिक भेटलं होतं. यावर्षी स्पर्धा अतिशय चुरशीची होती. गेल्या वर्षी साधारण 6 स्पर्धकांनी भाग घेतला त्या ग्रुपने. यावर्षी 10हून अधिक स्पर्धक होते. आणि खरोखरच
आम्ही ही स्पर्धा पाहिली. अतिशय चुरशी स्पर्धा होती, त्यामुळे बक्षीस कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हा विचार परीक्षा नक्कीच पडला असेल, परंतु त्यावरही तोडगा काढून ताईंनी कोणाला काही ना काहीतरी देऊन सर्व मंडळांना बक्षीस दिलेले आहेत आणि त्यातूनही 2 उत्तीर्ण व 3 पारितोषिक मिळालेले आहेत. यामध्ये 3रा क्रमांक आमच्या साई भक्त महिला फाउंडेशनला भेटलेला आहे आणि खरोखरच ह्या वर्षी लढाई पाहता चुरस पाहता आमच्या महिला फाउंडेशननी आतापासून पुढच्या वर्षी तयारी चालू केलेली आहे. मला मगाशी सांगितलेलं आहे की पुढच्या वर्षी अजून चांगली स्पर्धा होणार आहे, तर आपल्याला तयारी चांगल्या प्रकारची करावी लागणार आहे. आणि आमदार मंदाताई म्हात्रे हा जो कार्यक्रम घेतात त्यामुळे खरोखर आपली मराठी संस्कृती जागृत आहे आणि या मराठी संस्कृतीमध्ये अशा प्रकारचे कार्यक्रम होतात हे सुद्धा नवीन पिढीला समजत आहे. धन्यवाद.